स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कुंडलमध्ये शेतकऱ्याचा आडमुठेपणा. तुझ्या ह्या टोकाच्या पाऊल उचलण्यानं आम्ही पाक संपून जाऊ, पण त्यानं ते ऐकलं नाही आणि आम्ही पाक रसा तळाला गेलो तर आम्हाला न्याय मिळावा. आणि ही बागेची अवस्था अशी झाली की माझं 10 लाख रुपयाचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं. हे करत असताना मी काढलेली कर्ज असू दे किंवा काही असू दे, मी संपूर्ण सफाई झालो. मी कशाच्या जेव्हा मी आता उभा राहणार त्याला एवढं सांगू जर किंवा असा करत असेल, अशा पद्धतीने वागत असेल तर मला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. शेजारच्या शेतकऱ्यांचे केले लाखोंचे नुकसान. आमच्या बागा कवळ्या येत्या तरी त्यानं जाणीवपूर्वक आम्ही सांगून सगळं त्यानं ऐकलं नाही आणि त्यानं शेवट मारायची 240 औषधी मारले. माझ्या 2 एकर बागेचं नुकसान भयानक मोठं झालेलं आहे. आम्हाला ह्यासाठी न्याय मिळावा. बाधित शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाड. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. नमस्कार, माझं नाव प्रवीण शिवाजी जाधव. मी द्राक्ष बागायतदार असून माझा गट नंबर 2691 मध्ये आमचा शेजारी वैभव नांगरे पाटील यांनी औषध मारलं आणि ते मारत असताना त्यांच्या अगदी 8 दिवसापासून आम्ही विनवण्या करत होतो की बाबा हे असं औषध तू मारू नकोस, 240 नावाचं औषध तू मारू नकोस. पण त्यांना ऐकलं नाही. आम्ही त्या दरम्यान त्या दुकानदारालाही केला फोन. ज्या दुकानातून तो औषध घेणार होता त्या दुकानदारालाही सांगितले की त्या औषधाविषयी जनजागृती करून त्यांना सांग बाबा काय इफेक्ट होतोय काय नाही. तर त्या दुकानदारांनी ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना असं सांगितलं की मी माझं रान राखेल ओतून पिटवून देईन, अमकं करेन, म्हणजे काय करायची करेन, तुम्हाला काय घेणं देणं आहे, माझ्या रानात मला काय करायचं आहे तुम्ही कोण सांगणार. अक्षरशः मी आणि माझी पत्नी सुनीता जाधव आम्ही दोघांनी अक्षरशः त्याचं मारू नको म्हणून अगदी हात जोडलं, त्याला विनंती केली की बाबा आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करतो, आमच्या लहान मुलासारखं आहेस, पण तू हे अशा पद्धतीने टोकाचं पाऊल उचलू नकोस. तुझ्या ह्या टोकाच्या पाऊल उचलण्यानं आम्ही पाक संपून जाऊ, पण त्यानं ते ऐकलं नाही आणि आम्ही पाक रसा तळाला गेलो तर आम्हाला न्याय मिळावा. आणि ही बागेची अवस्था अशी झाली की माझं 10 लाख रुपयाचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं. हे करत असताना मी काढलेली कर्ज असू दे किंवा काही असू दे, मी संपूर्ण सफाई झालो. मी कशाच्या जेव्हा मी आता उभा राहणार त्याला एवढं सांगू जर किंवा असा करत असेल, अशा पद्धतीने वागत असेल तर मला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही माझी भावना आहे. बाकी काही नाही. मला सदर बाग माझी ह्या रस्त्याच्या पलीकडचं त्याचं क्षेत्र, रस्त्याच्या अलीकडचं माझं क्षेत्र. औषध मारत असताना सगळं त्यानं जर काळजी उन्हाचं त्यानं वाऱ्याची दिशा बघून माझं नुकसान होईल ह्या पद्धतीनं त्यानं ते केलं, कृत्य जाणीवपूर्वक केलं. बाकी काही विषय नाही की मला सांगत आणि त्या औषधाचं पैसे देतो म्हणून सांगितलं, दुसरं औषध तू मार. माझा शेजारी शेतकरी म्हणजे उदय लाड हे सुद्धा तिथं होते. आम्ही दोघांनी त्याला तुला पैसे देतो ते, पण ते औषध मारू नकोस, झालेला खर्च आमच्याकडनं इतर औषधानं तुझं भरून निघालं आणि त्या औषधानं ती मरल. पण त्यानं ऐकलं नाही, माझं जाणीवपूर्वक नुकसान होईल ह्या अशा पद्धतीने त्यानं कृत्य करून माझ्या बागेचं सगळं नुकसान हे असं झालेलं आहे. माझ्याबरोबर माझे शेजारी उदय लाड त्यांचंही नुकसान झाले. तर आम्हाला कुठंतरी शासनानं न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.